Hello student, today we are going to learn two very interesting story. So guys, keep the watching. We have to read the story the carefully. The wild boar and fox. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, रानटी डुक्कर आणि कोल्हा. वन डे ए वाइल्ड बोर. वन डे म्हणजेच एके दिवशी. वन डे म्हणजेच एके दिवशी. ए वाइल्ड बोर. वाइल्ड बोर म्हणजेच रानटी डुक्कर, जंगली रानडुक्कर. was sharpening his tusks against the bark of a tree. Sharpening his tusks against the bark. तो त्या झाडाच्या सालीला आपले दात घासत होता. आपले दात, आपल्या दातांना तो धार लावत होता. म्हणजे आपले जे त्यांच्या दाताचे जे काय म्हणतात सुळ्या, त्या सुळ्यांना तो धार लावत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. अत्यंत लक्षपूर्वक तो आपला स्वतःचं काम करीत होता. देअर वॉज ए फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्या जंगलात कोल्हासुद्धा राहायचा. त्या जंगलामध्ये देअर लिव ए फॉक्स इन ए सेम फॉरेस्ट. त्या जंगलात कोल्हासुद्धा राहत होता. ही was always looking for a chance to make fun of other animal in the forest. तो कोल्हा नेहमीच इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करायचा, त्यांना चिडवायचा. कोल्ह्याचा स्वभाव कसा होता? तो इतर जेही प्राणी त्या जंगलामध्ये राहायचे त्यांना चिडवत असायचा. त्यांच्याकडे काही ना काही त्यांना करायचा, काही चिडवायचा. त्याचं टिंगलटवाळी नेहमी त्याची चालूच राहायची. नेहमी तो त्या शोधातच राहायचा की आज कोणाला आपल्याला हे करायचं आहे. याच पद्धतीने तिथे मग when he saw the wild boar he decided to chase him. when he saw, त्याने त्या रानडुकराला पाहिले. when he saw the wild boar, wild boar म्हणजेच रानडुक्कर. त्याने त्या रानडुकराला तिथे पाहिले आणि त्याने त्याला चिडवायचे ठरवले. टीज म्हणजे चिडवणे. TEASE टीज म्हणजे चिडवणे. त्यांनी त्या रानडुकराला काय करायचे ठरवले? चिडवायचं ठरवले. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्री. ही बिगॅन टू वॉक अराउंड. तो झाडाच्या अवतीभोवती फिरू लागला. लुकिंग लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन. डाव्या उजव्या, वरती खाली तो बघू लागला. त्या झाडाच्या गोल फिरू लागला अवतीभोवती. ही आल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. आणि तो असं दाखवू लागला, कोण? कोल्हा, की मी खूप घाबरलो आहे, असं त्या रानडुकराला दाखवू लागला तो, की नाही मला काय खूप भीती वाटते आहे या जंगलात अशी. म्हणजे त्याला काय करायचं होतं? त्याचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. आपणही तेच करतोय विद्यार्थी मित्रांनो. आपण क्लासमध्ये असतो, आपल्याला टीचर शिकवत असतात, तर आपण काय करतो? टीचरकडे लक्ष न देता आपण एकमेकांच्या खोड्या करत असतो. त्याच पद्धतीने या कोल्ह्याने पण इथे काय केलेलं आहे की कोल्हासुद्धा त्या रानडुकराला चिडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो लक्ष देत नाही. त्याचं लक्ष फक्त आपल्या सुऱ्यांना धार लावण्याकडे लक्ष आहे. कोणाचं? त्या रानडुकराचं. तर तो जो कोल्हा आहे तो लक्ष वेधण्याकरता मला कसं तरी इथे वाटतं आहे. तो ही आल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ वॉज रिअली स्केअर्ड. तो मी खूप घाबरलो आहे असं तो बतावणी इथे करून राहिलेला आहे. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण त्या रानडुकराने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. त्यांनी स्वतःचं काम, त्यांनी जे स्वतः त्याचं जे काम तो करीत होता
त्या कामामध्येच त्याने लक्ष वेधलेले होते. आपण असं करतो का? आपण नाही करत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला जर एखादं काम दिलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो? इकडे बघतो, तिकडे बघतो, आज नाही उद्या करूया. पण त्या वाईल्ड बोरनी यामध्ये इथे तेच सांगितलेलं आहे रानडुकरांनी की माझं लक्ष कुठे आहे? मी लक्ष फक्त एकाच ठिकाणी केंद्रित केलं आहे. जे मला माझं काम आहे मी त्याच ठिकाणी मी माझं लक्ष केंद्रित करून मी ते पूर्ण करणार. At last, the fox said with a grin, अखेरीस. At last म्हणजेच अखेरीस. The fox said with grin. So fox said with grin. Grin म्हणजे दात विचकवून हसणे. Grin म्हणजे दात विचकवून हसणे. तो हसू लागला. Why are you doing that? तो कोल्ह्याला त्याला म्हणू लागला, Why are you doing that? तू ते असे का करीत आहेस? I tired very hard, but I did not see any hidden enemy or danger. Hidden म्हणजे छुपे शत्रू. Enemy म्हणजे शत्रू. Hidden म्हणजे छुपे. तर मी खूप इथे प्रयत्न करतो आहे की मला इथे कोणताही छुपा शत्रू दिसत नाही आहे. आणि तुझ्याकडे इथे कुठले संकटही नसतं आणि तू तुझे दात का तीक्ष्ण करतो आहे? म्हणजे हे कोल्ह्याला त्याला म्हणायचं होतं की तू इथे आपलं लक्ष त्या सुळ्यांमध्येच का घालवतो आहे? मी तुला चिडवत आहो, हे करतो आहे, पण तुझं लक्ष माझ्याकडे न वेधता तू तुझ्या कामातच व्यस्त आहे. तर इथे तर कोणी कुठले संकटही तुझे शत्रू पण दिसत नाही आणि कुठले संकटही तुला आलेले दिसत नाही आहे. ट्रू. मग यावर वाईल्ड बोर काय म्हणतो? रानडुक्कर. ट्रू रिप्लाइड द बोर. रानडुकराने उत्तर दिले. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी शार्पन माय टक्स. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. आता या क्षणी जरी कुठले संकट नसेल. रानडुक्कर काय सांगतो आहे की खरं आहे. तुला इथे जे रानडुक्कर उत्तर देतो आहे की जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. जर इथे कुठलंही आता संकट नसेल तरीही, बट वेन इट रिअली कम देअर वॉन्ट टू बी एनी टाईम टू शार्पन माय टक्स. इथे कुठलंही जर संकट नसेल तरीही खरोखर तेव्हा माझ्या सुळ्यांना धार करायला जराही मला वेळ मिळणार नाही. म्हणजे इथे जरही संकट नसेल आणि एखाद्या वेळेस जर संकट आलं त्यावेळेस मला माझ्या दाताला धार करता येणार नाही. म्हणून मी माझे दात आधीच काय करतो आहे? तीक्ष्ण करतो आहे. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर अस देन इफ नॉट रेडी. वेपन्स म्हणजे शस्त्र किंवा हत्यारे. मी माझे शस्त्र सज्ज करतो आहे की मी जर इथे कुठलाही शत्रू माझ्याजवळ जरी आला तर मी त्यावर काय वार करण्यासाठी मी आपले दात हे काय करतो आहे? तीक्ष्ण करतो आहे. आय विल हॅव टू सफर. सफर म्हणजे दुःख भोगणे. जर मी त्यावेळेस जर माझे दात तीक्ष्ण केले नाही, माझ्या दातांना धार दिली नाही तर कुठलेही संकट माझ्यावर येऊ शकते आणि मला ते संकट दुःख इथे भोगावे लागेल. सफर म्हणजे दुःख भोगणे. This story tells that it is best to be prepared. Don't leave things to be done at a last minute. ही गोष्ट अशी आपण नेहमी पूर्णतः तयारीत असावे हे उत्तम असे शिकवते. त्यांनी या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे की नेहमी आपण आपल्या तयारीत असायला पाहिजे. तयारीत म्हणजेच काय? आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते आहे, उदाहरण सांगते आहे.
म्हणजेच तर आता त्यांनी रानडुकरांनी सांगलं आहे की मला माझे दात तीक्ष्ण ठेवायलाच पाहिजे, माझ्यावर जर एखादं कुठलंही संकट आलं तर मी त्याला सामोरे जाऊ शकेल. तर तुम्हाला या स्टोरीमध्ये हेच सांगितलं आहे की आपल्याला कुठलं संकट तर नाही, पर यामध्ये हे आपल्याला सांगितलं आहे की कुठलंही काम किंवा कुठलाही जर एखाद्या वेळेस आपले अचानक एक्झाम आहे, टाईम टेबल आलेला आहे आणि आपल्याला पेपरचा अभ्यास करायचा आहे, तर तो जर आपण वेळेवर करतो म्हटलं तर तो होणार नाही. आपल्याला पेपर व्यवस्थित सोडवता येणार का? नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधीच आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. आधी जर आपण अभ्यास करू तरच आपण पेपरमध्ये व्यवस्थित लिहू शकू. नाहीतर आपली जर तयारीच नसेल तर आपण ते काम करू का? नाही. त्यासाठी इथे त्या रानडुकरांनी हेच सांगितले आहे कोल्ह्याला की कुठलंही संकट जरी आलं तरी मला माझे दात तीक्ष्ण जर असेल, दातांना म्हणजे सुळ्या म्हणतात त्यांना, सुळ्यांना जर मी धार लावून ठेवली तर माझ्या मागे कुठलेही संकट ओढवणार नाही. मी माझ्या पूर्ण तयारीने तिथे खंबीर उभा राहू शकतो. जर मी ते केलं नाही तर मला दुःख भोगावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्टोरी समजली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. यावर तुम्हाला पुन्हा मी जे सांगितलेलं आहे ते नोट डाऊन करायचं आहे, लिहून काढायचं आहे आणि उद्या यावर पुन्हा आपण रिपीट घेणार. पुन्हा मी ते उद्या समजून सांगणार आहे. थँक्यू.